नमस्कार भावांनो, स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. भावांनो, मथुर हा कोणत्या मैदान पळताना दिसणार, 3 फेऱ्याच्या का बिनजोडच्या, ह्याची आपण अपडेट या व्हिडिओमार्फत देणार आहोत. आणि बकासूर हा 23 तारखेला आपल्याला पळताना दिसणार का, तर याची देखील आपण अपडेट देणार आहोत. तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा, पूर्ण अशी अपडेट तुम्हाला कळेलच. आणि नक्कीच तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूयात. तर मथुर हा आपल्याला 70% मी गॅरंटी देतो मित्रांनो की मथुर आपल्याला 3 फेऱ्याचे मैदान पळताना दिसणार. 3 फेऱ्याच्या मैदानात स्विफ्ट गाडी देखील आहे पहिल्या क्रमांकाला, आणि चांगलाच असं मोठा मैदान देखील आहे. आणि 3 फेऱ्याचं मैदान चांगलं गाजवतं आहे मथुर. आणि बिनजोड देखील टॉपलाच पळतो आहे मथुर. तर बिनजोडला देखील स्विफ्ट गाडी आहे मी असं ऐकलं आहे मित्रांनो. आणि त्याचं म्हणजे बॅनर आणखी आला नाही माझ्यापर्यंत, पण नक्कीच मी कोणाजवळून तरी घेईलच ते बॅनर. तर मित्रांनो, मथुर आपल्याला मला वाटते की 70% आपल्याला ह्या 3 फेऱ्याच्या मैदानात आपल्याला पळताना दिसणार. तर तसंच मित्रांनो, राहिलेला विषय म्हणजे देव द्वादशमी केसरी बकासूर हा पळणार का 23 तारखेला. तर हा मित्रांनो 23 तारखेला बकासूरचं पायऱ्याचं देखील नियोजन झालेलं आहे. तर तो पायरा आम्हाला थोडंफार मित्रांनो कन्फर्म माहिती आहे, त्याची देखील आपण अपडेट एका व्हिडिओमार्फत घेऊन येणार आहोत तुमच्यापर्यंत. आणि आपल्या मथुरचे देखील पायरीची अपडेट आपण तुमच्यापर्यंत आणणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओमार्फत तर आपण पायरी सांगणार नाहीत मित्रांनो. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच पायरा कन्फर्म पायरा आणि फिक्स पायरा आपण सांगणार आहोत. तर त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि वादळ, बकासूर आणि महाराज आपल्याला 23 तारखेला पळताना दिसणार टॉपला. धन्यवाद.